ब्रह्मणो हि समारब्धा मात्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको विषश्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे। अर्शचिकित्सा सूत्र असा आपला आजचा विषय। सुरुवातीला थोडा आवश्यक निदानाचा आढावा घेऊया आणि मग चिकित्सेकडे जाऊ। आर्ष शब्दाचं लक्षण साधारण म्हणूया। अष्टांग हृदयकारांनी जे केले ते फार नेमकं आहे। त्या व्याधीचा स्वभाव आणि त्यामध्ये उत्पन्न होणारी वेदना आणि त्या वेदनेने रुग्णाला भोगाव्या लागणाऱ्या पीडा या सगळ्या त्या लक्षणामध्ये समप होतात। काय म्हणतायत वाग्भट बघा। अरिवत प्राणिनो मांस कीलका विशसंती यत् अर्शांसी तस्माद उच्यन्ते बुधमार्ग निरोधतः। म्हणजे मुख्य काय होतं तर गुदमार्ग निरोध होतो या आरशांमुळे। आणि ते अरिवत प्राणिनो मांस कीलका विशसंती आहेत। मांस कीलक या स्वरूपामध्ये उत्पन्न होतात। चरकांचं म्हणणं आहे की ते अर्शांसी इति अधिमांस विकाराः, ते अधिमांस विकार म्हणून चरक त्याचा विचार करतात। म्हणजे मांस प्रदोष जो अशा स्वरूपाचा तो आहे। बुध हे मर्म म्हणूनही वर्णन केलेलं आहे। तिथेही ते मांस मर्म या स्वरूपात वर्णन केलं आहे सुश्रुतांनी। तेव्हा हा अधिमांस विकार अशा स्वरूपातला आहे। अधिमांस या शब्दाने आपल्याला जे समजतं की मांस धातूच्या अवयवामध्ये झालेली मांसाची अतिरिक्त वाढ या स्वरूपामध्ये ते दिसतात। त्यालाच वाग्भटाने आणि नेमका शब्द दिलाय मांस कीलका। कीलक म्हणजे खिळा। तर तो जसा टोचत राहील तशा प्रकारची टोचणी या आरशांनी निर्माण होते। आणि अरिवत शत्रूप्रमाणे, तर तो शत्रू जितका तुम्हाला पीडा देईल तितकी पीडा हा आर्ष निर्माण करतो, म्हणून त्याला आर्ष म्हणायचं। अरिवत हिनस्ती हिंसंती इति अर्षः असं त्याचं स्वरूप आहे। त्याच्यावरून त्यांनी लक्षण बनवलं। अरिवत प्राणिनो मांस कीलका विशसंती अर्शांसी तस्माद उच्यन्ते बुधमार्ग निरोधता। तेव्हा त्याचं हे स्वभाव आणि स्वरूप दोन्ही त्याच्यामध्ये आलं की शत्रूप्रमाणे पीडा करणारा, तीव्र स्वरूपाची पीडा देणारा, आणि शत्रूसुद्धा पीडेचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतो। तशा त्या आरशांच्या पीडासुद्धा तुम्हाला बघितलं तर भयंकर असतात। म्हणजे कुठल्याच पोझिशनमध्ये पेशंट बसू शकत नाही, उभा राहू शकत नाही। कित्येकदा इतक्या पीडा तीव्र असतात। आणि गुदमार्गाचा निरोध असतो, त्यामुळे मलावरोध हा बऱ्याचदा होताना सापडतो ॲक्यूट फेजमध्ये, जेव्हा शोथ वगैरे असेल त्यांना त्यावेळी। आणि पुढे शेवट वर्णन असं करतायत की याची जर चिकित्सा नीट केली नाही तर ते पूर्वीवर बद्धकुजोदरम असं सुद्धा करू शकतो। म्हणजे बद्धकुजोदराकडे संप्राप्ती नेण्याची क्षमता त्या आरशामध्ये आहे, म्हणून त्याची चिकित्सा परिणामकारक पद्धतीने झाली पाहिजे। तेव्हा अधिमांस विकार असं वर्णन एकदा केलंय चरकांनी। मांस कीलका असं वाग्भट म्हणतायत। यावरून एक दृश्य निश्चितपणे समोर येतं, ते म्हणजे मांस आरशामधलं। त्याच्या पुढे सुश्रुत चरक चिकित्सा स्थान 14वा अध्याय बघतोय आपण। सर्वेषां च अर्षसां क्षेत्रम गुदस्य अर्धपंचम अंगुल अवकाशे
त्रिभाग अंतरा तिसरो गुदवलय क्षेत्रमिति. लोकेशन नक्की सांगितलं. आर्ष ही संज्ञा जी आहे ती विशेष करून गुदमार्गामध्ये उत्पन्न होणाऱ्या मांसकीलकांना लावली जाणारी संज्ञा आहे. इतरत्रही आरशासारखे अधिमांस विकार दिसतात काय, पण त्यांना स्थानिक दोषांपरत्वे किंवा स्थानापरत्वे वेगवेगळी नावं दिलेली तुम्हाला दिसतील. म्हणजे त्वचेच्या ठिकाणी येणाऱ्यांना चर्मकील म्हणलं जाईल वगैरे अशा स्वरूपाचं. पण आर्ष ही विशिष्ट संज्ञा जी आहे ती जास्त करून प्रायः गुदमार्गामध्ये उत्पन्न होणाऱ्या आणि शत्रूप्रमाणे पीडा निर्माण करणाऱ्या मांसकीलकांना लावली जाणारी संज्ञा आहे. आणि म्हणून त्या आरशांचं क्षेत्र तो निश्चित सांगतोय, चरक निश्चित करतायत की गुदाचं जे क्षेत्र आहे एकूण अर्धपंचमांगुल 5.5 अंगुल, त्याच्यामध्ये गुदौष्ठ जे आहेत बाह्य ते 1 अंगुल आणि त्याच्या मागे 1.5 अंगुलाच्या 3 वली या मांसापासूनच बनलेल्या आहेत. प्रवाहणी, विसर्जनी आणि संवरणी अशी नावं आहेत त्यांची. अंत्यप्रवाहणी, मध्ये विसर्जनी आणि बाह्या संवरणी. आणि तस्या बाह्या गुदौष्ठ व बहिरंगुले, त्याच्या बाहेर 1 अंगुल गुदौष्ठ आहे. आणि ह्या मांसाची रचना कशी आहे, सुषीर स्नायू स्वरूपातली रचना आहे. निर्मितीच्या बाजूने बघितलं तर गुद हा भाग आहे तो अंतराचाच भाग आहे. त्यामुळे वर्णन करत असताना सुद्धा आसृज श्लेष्मणश्चापी मध्येच त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. तथा ततोस्य अंतराणी जायन्ते गुदम बस्तिश्च देहिना. म्हणजे निर्मितीच्या दृष्टीने बघितलं तर आसृज श्लेष्मणश्चापी यः प्रसाद परोमतः तम पच्यमानं पित्तेनं वायुश्चापी अनुधावती. 3 दोषांचं कार्य आहे. रक्त आणि कफाच्या प्रसादापासून त्याचा पित्ताकडून पाक होत असताना वायूचं अनुधावन त्यातून होणं, ह्या स्वरूपामध्ये त्या अवयवाची निर्मिती होते. ती आंतरांची पण तशीच आहे, बस्तीची पण आहे आणि गुदांची पण आहे. हे सांगण्याचा हेतू असा की 3ही प्रकारचे दोष निर्मितीपासूनच तिथं उपस्थित आहेत. त्यामुळे विकृतीच्या अवस्थेमध्ये सुद्धा त्रिदोष दृष्टी दिसणं हे फार अशक्य गोष्ट नाही. त्यामुळे बरेचसे हेतू तुम्हाला पुढे जे सांगितलेत ते तशा प्रकारचे दिसतील, त्रिदोष दृष्टीकर अशा स्वरूपाचे. तेव्हा उत्पत्तीपासूनच त्याच्यामध्ये या 3ही दोष रक्त निर्मितीच्या दृष्टीने मांसमर्म किंवा मांसाचा अवयव म्हणून असलेलं सुषीर स्नायू घटित अशा स्वरूपाची रचना, हे जर बघितलं तर रक्त मांस हे 2 धातू आणि त्रिदोष हे तिथलं दोषदृश्य प्राकृत दोषदृश्याचं अवस्थान दिसते. काय म्हणजे प्राकृत शरीर त्याचं लक्षात घ्यायचं आलं तर हे असं आहे. आणि वलींची नावं आहेत ती सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. प्रवाहणी, विसर्जनी आणि संवरणी. प्रवाहणी ही प्रवाहन करणारी म्हणजे जोर लावून देणारी. विसर्जनी आहे ती विसर्जनाला मदत करेल, ॲक्च्युअल ॲक्ट ऑफ डेफिकेशन. आणि संवरणी जेव्हा ॲक्ट चालू नसेल त्यावेळेला ते बंद करून ठेवणं. आणि त्यामुळे ज्यावेळी ह्याच्यावरचा नियंत्रण किंवा कंट्रोल जातो, गुदस्रंस किंवा गुदभ्रंश अशा स्वरूपाच्या अवस्था येतात, त्यावेळेला या गुदवली सटकून बाहेर आलेल्या सुद्धा दिसतात. त्याचे प्रोलॅप्सचे डिग्रीज वगैरे, 1st डिग्री 2nd डिग्री असे प्रकार तुम्ही मॉडर्न मेडिसिनमध्ये बघाल. आपल्याकडे स्रंस आणि भ्रंश या 2 संज्ञा ज्या वापरलेल्या आहेत त्या त्याच अर्थाने वापरलेल्या संज्ञा आहेत. म्हणजे ते ज्याला 1st डिग्री प्रोलॅप्स म्हणतील तो आमचा स्रंस असेल आणि 3rd डिग्री असेल तो भ्रंश असेल. तर तिथे स्नायूचा टोन जाणं, बल स्नायूचं कमी होणं, दुर्बल होणं तो स्नायू, आणि त्यामुळे त्याचा स्थानात च्युती होणं अशा स्वरूपाची अवस्था गुदा आरशामध्ये येऊ शकते पुढे. तर त्याच्या मागचं हे शारीर आधी पहिलं लक्षात घ्यायचं. तेव्हा सर्वेषांच्या अर्शसां क्षेत्रम गुदस्य अर्धपंचमांगुल अवकाशे त्रिभागांतरा तिसरो गुदवलय क्षेत्रम केचित् तु भूयांसमेव देशमुपदिशन्ति अर्शसां शिस्नम अपत्यपथम
गल तालु मुख नासिका कर्ण अक्षी वर्तमानी त्वक्ष इति. काही अन्य तंत्रकार ह्याही ठिकाणी आरशांची निर्मिती होऊ शकते, म्हणजे मांस अधिमांस विकार या स्वरूपामध्ये असं मानतात. पण तत् अस्ति अधिमांस देशतया. चरकाचं म्हणणं असं आहे की ते अधिमांस देशतया ठीक आहे, पण आरशे ही जी विशिष्ट संज्ञा आहे ती मात्र गुदगत मांसकीलकांना किंवा अधिमांस विकारांनाच लावण्याची संज्ञा आहे, असं चरकांचं स्वतःचं मत आहे आणि ते त्यांनी मांडलंय. गुदवली जानाम तू आरशांशी संज्ञा तंत्रे अस्मिन तंत्रे. अन्य तंत्रांनी आणि कशाला आरश म्हणलेलंही असेल त्या चरकांना लागत नाही. चरक जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला आर्ष ही संज्ञा गुदगत मांस विकारा अधिमांस विकारापुरतीच मर्यादित आहे. इतर ठिकाणाच्या आरशांना किंवा मांस कीलकांना अधिमांस विकारांना ते आरश म्हणत नाहीत, चरक तरी म्हणणार नाहीत. हे स्पष्ट केलं. त्याच्या पुढे जाऊन आणि एक सांगतात की सर्वेषांच्या अर्शसाम अधिष्ठानम मेदो मांसम त्वक्चा. आता इथं मेद आला त्याच्या जोडीला, कारण स्नायूंना मिळणारा जो स्नेह आहे तो मेदाकडून येणार आहे. मांसभ स्रोतसाचं मूलस्थान आहे स्नायू, त्यामुळे मूळ घटना जी असेल ती मांसाची असेल, पण स्निग्धता जी पाहिजे त्या स्नायूला, कारण स्नायूचं कार्य कसं आहे, आकुंचन प्रसरण या स्वरूपाचं कार्य आहे. आता सुषिर स्नायूंचं कार्य आहे उघडणं बिंटणं या स्वरूपाचं. हे होण्यासाठी त्याच्यामध्ये पुरेशी स्निग्धता असणं अपेक्षित आहे, स्नेहगुण अपेक्षित आहे, ज्याला तुम्ही आता स्थितिस्थापकत्व आपण म्हणू किंवा इलेस्टिसिटी. त्याची ती रिस्टोर होण्यासाठी स्नेह कमी झाला की काय होईल, दारडे येईल, दृढ होणार तो स्नायू. ह्या स्वरूपामध्ये मेदाची तिथे अवस्थिती आहे आणि त्यामुळे मेद बिघडून सुद्धा पुढे आरशांच्या निर्मितीला तो पूरक दृश्य म्हणून काम करू शकतो. तेव्हा प्रधान दृश्य असतील मांस, मेदो मांस आणि त्वक्च, आणि निर्मितीच्या बाजूने बघितलं तर रक्ताचा संबंध काय, कारण श्रावी अर्शाचं वर्णन केलेलं आहे आणि तो शुष्क आणि वातश्लेष्मभ्याम आर्द्रा आणि तो अस्रपित्तता, रक्त आणि पित्त या मुळे होत असतो. तेव्हा रक्ताचा संबंध नाकारता येत नाही काय, म्हणजे सगळे जर वर्णनं एकत्र केलीत तर त्रिदोष आणि मेदो मांस त्वक आणि रक्त, त्वक रक्त मेदो मांस इथपर्यंत इन्व्हॉल्वमेंट दृश्यांची असं एकूण स्वरूप आरशाचं दिसतंय. दोषदृश्य निश्चिती ह्या स्वरूपामध्ये बघायचं झालं तर प्रकारांचं वर्णन करत असताना सर्वच ग्रंथकारांनी सहज आणि जातोत्तर कालज अशा स्वरूपाचे अर्श वर्णन केलेले आहेत. चरक असं म्हणतात, द्विविधानी अर्शांशी कानिचित सहजानी कानिचित जातस्य उत्तर कालजानी. आणि जे सहज आहेत त्याच्यामध्येही दोन भाग केलेत. तत्र बीजम गुदवली बीजोपतप्तम आयतनम अर्शसाम सहजानाम. ही गुदवली बीज उपतप्त असं बीज, म्हणजे त्या बीजातला गुदवली निर्माण करणारा जो भाग आहे तो उपतप्त झाला किंवा दुष्ट झाला तर सहज आरशांची निर्मिती होणाऱ्या बालकामध्ये होऊ शकते. तत्र द्विधो बीजोपतप्तौ हेतु. बीजोपतप्तीचे दोन हेतू असतात. माता पित्रोह अपचारः, मातापित्यांनी केलेला अपचार, आणि पूर्वकृतंच कर्म, पूर्वकृत कर्म. तथा अन्येषामपि सहजानां विकाराणाम. आणि हीच परिस्थिती अन्य सहज विकारांमध्येही आहे. मग तो प्रमेय असेल आणि कुठला असेल, कुष्ठ असेल आणि कुठलाही असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बीजोपतप्ती, बीज भागाची उपतप्ती असणं हे एक की जी त्या व्याधीला निर्माण करेल, आणि त्या बीजोपतप्तीला कारण मातापित्रापचार किंवा पूर्वकृत कर्म हे सापडू शकतं. तेव्हा सहज आणि जातस्य उत्तर कालज याविषयी तिन्ही ग्रंथकारांचं एकमत सापडून येतं.
आणि साहजिकच जे सहज आहेत ते असाध्य समजले जाणार आहेत. या सहज आरशाच्या रोग्याचं वर्णन चरकांनी जे केलेलं आहे ते जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सहज आरशाचा रोगी आला तर बरंचसं मार्गदर्शन ह्या वर्णनातच मिळेल. म्हणजे आपण त्याला पुढे होणारे आजार कुठले आहेत याचं भविष्य वर्तवू शकतो, इतकं डिटेलिंग चरकांनी दिलं आहे. आणि जर का त्यातला 10तला 1 जरी तुपकाट आमचा लागला तर पेशंट परत धावत येऊन तुम्हाला मिठी मारू शकतो. त्याच्या एक्सप्रेस होण्याच्या पद्धतीप्रमाणे एक्सप्रेस होईल. पण किती डिटेल वर्णन केलं आहे, फक्त एक जस्ट आउट ऑफ इंटरेस्ट वाचतो. तुम्ही पण पुन्हा एकदा नंतर वाचून बघा. मी जरा फास्ट वाचतो, ते पुष्कळ मोठं वर्णन आहे. तैहि उपहतः जन्मप्रभृती भवती अतिकृशः विवर्णः क्षामः दीनः प्रचुर विबद्ध वातमूत्रपुरुषः शर्करा अश्मरिमान. त्याला होणाऱ्या विकारांमध्ये ह्या शक्यता आहेत. तथा अनियत विबद्ध मुक्त पक्व आम शुष्क भिन्न वर्चाहा. काय शेड्स सापडतात वर्चाहा, पुरुषाच्या एवढ्या शेड्स सापडतात. अंतरा अंतरा श्वेत पांडू हरित पीत रक्त अरुण तनु सांद्र पिच्छिल कुणपगंधी आम पुरुष उपवेशी. एन नंबर ऑफ व्हेरिएशन्स, व्हरायटी त्या पुरुषाची बघा. नाभी बस्ती वंशणोद्देशे प्रचुर परिकर्तिकान्वितः सगुद शूल प्रवाहिका परिहर्ष प्रमेह प्रसक्त विष्टंभ आंत्रकूज उदावर्त हृदये इंद्रियोपलेपः प्रचुर विबद्ध तिक्ताम्लोद्गारः सुदुर्बलः सुदुर्बलाग्निः अल्प शुक्रः क्रोधनः दुःखोपचारशीलः कास श्वास तमक तृष्णा हृल्लास छर्दी अरोचक अविपाक पीनस क्षवथुपरितः. त्याला आपल्याला सांगता येईल पुढे एवढ्या व्याधींची शक्यता आहे तुझ्यामध्ये, आणि त्यातले जेवढे होतील त्यासाठी तो आपल्याचकडे औषधाला येईल. मग कारण ते भविष्य वर्तवलं कोणी काय, पण ते आपण वर्तवलं कशाच्या जोरावर, ते चरकाच्या जोरावर काय. पण हे सगळं वर्णन आहे, हे सहज आरशा असलेल्या माणसाचं वर्णन आहे. व्यवहारामध्ये अशा प्रकारचे रोगी जेव्हा सहज आरशाचे येतील त्यावेळेला एक लावून बघायचं काय काय वर्णन लागतं, बरंचसं लागेल. तसे पाहण्यात येतात रोगी. तैमिरिकः शिरशूली क्षाम भिन्न सक्त सन्न सक्त जर्जर स्वरहा. कुठे कुठे परिणाम त्या सहज आरशांचे जात आहेत बघा. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि लोकांचा विश्वास बसणार नाही हे सगळे परिणाम सहज आरशामध्ये दिसू शकतील असं. कर्णरोगी शून पाणीपाद वदन अक्षिकूटः सज्वरः सांगमर्दः सर्व परवास्थी शूलीच अंतरा अंतरा पार्श्वकुक्षी बस्ती हृदय पृष्ठ त्रिक ग्रहोपतप्त. पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी होत असतात त्याला. पार्श्वकुक्षी बस्ती हृदय पृष्ठ त्रिक ग्रह प्रध्यानपरः परम आलसश्चैति जन्मप्रभृती अस्य गुदजैहि आवृतो मार्ग उपरोधात वायुः अपानः प्रत्यारोहण समान व्यान प्राण उदानान पित्तश्लेष्माणौच प्रकोपयती. जन्मापासूनच आहे ना ते अपानाच्या वैगुण्याला कारण, त्यामुळे त्याचे बाकीचे 4ही वायूंची तो अपान वाट लावतो. म्हणजे हा माणूस सदातुरात उडणार आहे, कायम काही ना काहीतरी तब्येतीचे त्रास त्याला कायम चालू राहणार. मूळ आहे व्याधी सहज आरश. परिणाम काय काय भोगावे लागत आहेत बघा, सार्वदेहिक परिणाम आहेत. एते सर्व एव प्रकुपितः पंचवायवः पित्तश्लेष्माणौच अर्शसम अभिद्रवन्तः एतान विकारान उपजनयन्ति इति उक्तानि सहजानि अर्शांसी. एवढं डिटेल वर्णन आहे. जर मिळाला सहज आरशाचा रोगी तो लावून बघा. याची संप्राप्ती ॲक्च्युअली बुधवलींच्या ठिकाणी कशी आकार घेते त्याचं वर्णन अरुण दत्तांनी
भाष्य करताना खूप चांगलं केलंय. अष्टांग हृदयामध्ये त्याचे हेतू असे आलेत. निदान स्थान अध्याय 7. दोष प्रकोप हेतुस्तु प्रागुक्त तेन साधिते अग्नौ. दिस इज अ प्रिकर्सर. काय हे पाहिजेच पहिला. जसं आपण उदरामध्ये बघितलं, मंदे अग्नौ मलिनैहि भुक्तैहि अपाकात दोष संचया. तसं इथेही अग्नी मंद असताना, पण कशाने मंद झाला तर सर्वरोग निदान म्हणून जो अध्याय अष्टांग हृदयामध्ये पहिला अध्याय घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोष प्रकोप हेतू सांगितले. त्या हेतूंनी साधित अग्नी ज्याचा आहे, ऑलरेडी अग्निसाध आहे, मले अतिनिश्चिते, त्याचमध्ये त्या अग्निमांद्यामुळे त्यांनी वर्णन त्या मलाचा अतिनिश्चित तो कसं निर्माण होतं त्याचं अरुण दत्तांनी विस्ताराने वर्णन केलंय. अग्निमांद्यात आहार हा सम्यक पाकम अगच्छन भूयसा मलत्वेन एव संपद्यते. त्या अग्नीकडून अन्न नीट न पचल्यामुळे मलामध्ये रूपांतर जास्त होतं. मग पुढे काय होईल, तथा हा इदमाह मले अतिनिश्चिते. मले पुरुषाख्य मल अतिनिश्चिते प्रवृद्धे आणि मांसांकुर जनन योग्ये. म्हणजे त्या मलाचा हा एक विशिष्ट भाव आहे, मांसांकुर जनन योग्य असणं. काय खमल हे मांसमल आहेत हे विसरू नका. कफ पित्तम मलाखेषु प्रस्वेदो नखरो म्हणजे, तेव्हा ते मांसमलच आहेत. मांसांकुर जनन योग्य असणं हे अतिनिश्चितत्वामुळे शक्य आहे. एरवी नाही होत. एरवी सुद्धा खमलच आहेत ना, मांसमलच आहेत. मग प्रत्येकाला आरश होतो का? नाही. मग तो कधी होईल? मले अतिनिश्चिते. अतिनिश्चित झाले की होईल. अतिनिश्चित कशाने होतील? दोष प्रकोप हेतुस्तु प्रागुक्तस्तेन साधिते अग्नौ. अग्निसाध असताना मलाचं अतिनिश्चितत्व होऊन पुढे उपकारक परिस्थिती तिथे निर्माण होणार आहे. तेव्हा वायु अपानाख्या पायो संबंधिनीषु वलीषु तम मलम निश्चितम धत्ते. अपानाचं कामच ते आहे ना, की त्या मलाला बुधातून बाहेर काढणं, विसर्जन करणं त्याचं. त्यामुळे तो मल अपान वायू काय करत असतो? पायो म्हणजे गुदाच्या संबंधिनीषु वलीषु, संबंधी जे वली आहेत, तम मलम निश्चितम धत्ते, तिथं त्याचं निश्चय करायला सुरुवात करतो. कारण विसर्जन तिथूनच होणार आहे ना. चरकांनी शरीर संख्या व्याकरण सांगताना एक छोटासा भेद केलाय बघा. उत्तर गुदा आणि अधर गुदा असे दोन गुदाचे प्रकार सांगतात. एक भाग हा काय फार मोठा हे भाग नाहीये. म्हणजे आत्ताच्या याच्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं ॲनाटॉमी प्रमाणे तर ॲनल कॅनाल आणि सिकम, तर तो सिकम जो आहे तो त्याला ते उत्तर गुद म्हणतायत, आणि ॲनल कॅनाल जो आहे तो त्याला ॲक्च्युअली अधरगुद असं म्हणलेलं आहे. आणि तिथे चक्रपाणींची अशी टीका आहे की उत्तर गुद हे मलाचं संचय स्थान आहे आणि अधरगुद हे विसर्जन स्थान आहे. तर हा अतिनिश्चित झालेला मल उत्तर गुदामध्ये पूर्ण संचित होणार नाही, राहू शकणार नाही. मग होईल काय? तो अपान वायू त्याला प्रेरणा देईल, तो अधरगुदामध्ये येऊन साठायला सुरुवात होते. लक्षात घ्या संप्राप्ती कशी घडतीये ती. तम मलम निश्चितम धत्ते तद्देशमल व्यतिरिक्त संपर्कात तावलय. आता त्या ठिकाणी तो मल अतिनिश्चित झालेला सतत संपर्कात त्या गुदवलींच्या राहिल्यामुळे काय होईल? त्या गुदवली ह्या अभिषण्ण मूर्तीषु अर्शांशी जयंते, अभिषंदित होतात. कारण हा दोषयुक्त मल आहे. पूर्ण विपक्व अशा स्वरूपाचा पुरुष आहे का? नाही. अग्नीच्या मांद्यामुळे अतिप्रमाणात उत्पन्न झालेला मल आहे. काय म्हणून त्या सहज अर्शामध्ये केवढ्या शेड्स आल्या त्या मलाच्या, कारण तो प्राकृत पिंडित स्वरूपातला मल नाही आहे. आणि मग असा मल तिथे जर साठत राहिला तर काय होईल?
त्या गुदवलींना अभिषण्णता येईल, अभिषंदित होतील. त्या अभिषंदित होतील म्हणजे काय, ह्या सगळ्या दोषधातू मला स्रोतसातनं आलेल्या क्लेदातून क्लेद वाढेल तिथे तो, आणि मग त्या मांसांकुरांची निर्मिती त्यातून होणार आहे. अभिषण्ण मूर्तयः प्रक्लिन्न देहाः संपद्यन्ते. तेव्हा त्या वली कशा होतात, प्रक्लिन्न देह, त्यांच्यातला अभिषंद वाढतो, आणि कुठल्याही मांसमेध प्रधान अवयवाच्या ठिकाणी अभिषंद वाढला की तिथे वृद्धी, कुठल्याही त्या धातूची दुष्याची व्हायला आदर्श स्थिती निर्माण होते, नाही तर पाक होतो. काय दोन्ही शक्यता असतात. तासु अभिषण्ण मूर्तीषु अर्शांसी जायन्ते. आणि त्या अभिषण्ण मूर्ती अशा वलींच्या ठिकाणी आरशांची निर्मिती होते. म्हणजे त्यांनी संप्राप्तीतनं आणि एक बारकावा तुमच्या हाती दिलाय, ज्याचा पुढे चिकित्सेमध्ये तो इन्कॉर्पोरेट केलेला सापडेल तुम्हाला, की इथे अभिषंद हाही एक भाव लक्षात ठेवा चिकित्सा करत असताना. म्हणजे आता बघा किती भाव एकत्र झाले, त्रिदोष, दृष्टी, त्वचा, रक्त, मांस, मेद, आणि आता हा अभिषंद. म्हणजे चिकित्सा करत असताना एक नटशेलमध्ये हे सगळं जमा झालं आपल्याकडं. एवढ्यावरती चिकित्सा केंद्रित झाली पाहिजे आता. तेव्हा ही संप्राप्ती विशिष्ट म्हणून त्यांनी इति उत्तरज कालजानाम अर्शसाम संप्राप्ती, ही उत्तर कालज अर्शांची संप्राप्ती आहे असंच वर्णन केलेलं आहे. आणि मग पुढे जे हेतू सांगितले त्याच्यामध्ये यातले बरेचसे हेतू आपण सहजपणे लक्षात येणारे आहेत, काही लक्षात येणारे नाहीत, ते विचारत चला. थोडक्यात कोणते लक्षात घेतले जात नाहीत त्याच्याविषयी जास्त बोलूया. पण यान संक्षोभ विषम कठिनोत्कटकासनात, यान संक्षोभ, एक्सेसिव्ह ट्रॅव्हलिंग, बऱ्याच लोकांच्या मध्ये हा हेतू सापडतो. त्याच्याबरोबर विषम, कठीण आणि उत्कटक आसनात, विषम आसनात बसणं, वेडवाकडं. बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं तर, म्हणजे विशेषतः तुम्ही जर बघितलं मुंबईतले टॅक्सीवाले, सरळ असं स्टेरिंग धरून बसलेला मुंबईतला टॅक्सीवाला मला दाखवा, काय मी बक्षीस देतो. त्यांची एक बसण्याची अशी विशिष्ट पद्धत असते बघा. हा हात इथं असतो, बघितले, ऑब्झर्व करा. बऱ्याच रिक्षावाल्यांना सुद्धा असं बसायची सवय असते. आपल्याला भीती वाटते की रिक्षा तिरकी नाही जाणार, दाते सरळच, पण तो असा बाकडा बसतो. कुठनं या सवयी येतात कळत नाही. पण बघा तुम्ही मुंबईत एकही टॅक्सीवाला, मी आता जेवढी काही मुंबई बघितली आणि जेवढे टॅक्सीवाले तिथले बघितले, एकही मला असा सरळ, आपण जसं बसतो गाडी चालवायला सरळ, तसे नाही. असा हात इकडे आणि दिसतात ना, तर ती आसनं लक्षात घ्या. कठीण आसनामध्ये पूर्वी काळी हेतू सापडायचा, सायकलचं सीट. आता सायकल कोणीच चालवत नाही, सोडून द्या. गाड्यांची सीट आता जी नव्या गाड्या आलेल्या आहेत, पुढचा माणूस म्हणजे सीटावर बसलाय का टाकीवर बसलाय कळत नाही. त्या लोकांच्या मध्ये हा हेतू म्हणून काम करू शकतो. काय आरश होऊ शकतात, कारण त्या सीटांची जर तुम्ही उंची बघितली आजकाल, ती कमी 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 होत चाललेली आहे. आता ज्या स्पोर्ट्स बाईक म्हणून येतात, मागचा माणूस असा आयफेल टॉवर सारखा असतो आणि पुढचा असा पार वाकडा नतमस्तक होऊन चालवते, अशी परिस्थिती असते. त्याचं जे सीट असतं ते इतकं अगदी पातळ सीट पुढचं. तर ह्या परिस्थिती पुढे आरशाला कारण होऊ नयेत अशी आपण प्रार्थना करूया. स्त्रियांमध्ये विशिष्ट हेतू आलेले आहेत, बाकीचे तुम्ही वाचून बघा, पण हे विचारले जात नाहीत बऱ्याचदा. योषिताम पुनः म्हणून त्यांनी एक वेगळी लिस्ट दिली आहे स्त्रियांच्या मध्ये येणाऱ्या हेतूंची.
आमगर्भ प्रपतनात. आपल्याला असं वाटतं आरशाच्या पेशंटला गर्भपाताची हिस्ट्री कशाला विचारायची, विचारून ठेवा ना, सिग्निफिकंट आहे का नाही नंतर कळेल. ग्रंथाने हेतू नोंद केला आहे. आमगर्भ प्रपतनात मिसकॅरेज झालंय का, किंवा MTP आजच्या काळामध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी केलंय का, म्हणजे स्वेच्छेने आहे का तसंच झालंय, नको म्हणजे इच्छा नसताना झालंय, दोन्ही बघा. आमगर्भ प्रपतन, गर्भवृद्धी प्रपीडनात, म्हणजे गर्भाची वृद्धी जास्त, काही वेळेला ओव्हरवेट हे असतात बघा, त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हे प्रश्न येतात, प्रॉब्लेम्स होतात. काय त्याच्या प्रपीडनामुळे. ईदृशैहि च अपरैहि वायुः अपानः कुपितोमलम, म्हणजे हे विशिष्ट हेतू म्हणून लक्षात घेतले पाहिजेत. रजप्रवृत्तीचा इतिहास विचारायला पाहिजे याला जोडून. गर्भपात गर्भस्रावाची हिस्ट्री विचारा आणि वामदेवीय प्रसव आहेत का विचारा, सिझेरियन सेक्शन्स मुद्दाम केलेले. तर हे सगळे पोटेन्शियल कॉजेस असू शकतात. म्हणजे स्त्रियांमध्ये विशिष्ट हेतू म्हणून या हेतूंची चौकशी झाली पाहिजे, हेतूंच्या विचारामध्ये. असा याच्यातनं अर्थ लक्षात येतो. तेव्हा हे हेतूच्या विषयी महत्त्वाचं वर्णन या स्वरूपात आहे. चिकित्सा बघत असताना आपण कायचिकित्सेच्या अंगाने बघत असल्यामुळे फक्त भेषज साध्य चिकित्सा तेवढाच विषय घेऊया. क्षार, अग्निकर्म वगैरे या चिकित्सा सुश्रुतांनी केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, पण त्या शल्यतंत्र प्रधान लोकांसाठी आहेत. त्याच्याविषयी जास्त भाष्य नको करायला आपण. चिकित्सेला सुरुवात करण्याआधी चरकांचा जर तुम्ही अभिप्राय बघितलात तर थोडक्यात त्यांनी आरशाचं स्वरूप पुन्हा एकदा वेगळ्या शब्दामध्ये वर्णन केलंय. जसं मगाशी आपण बघितलं होतं, आरिवत प्राणीनु मांस कीलका विशसंती आहेत, तसं इथं तो चरक एक वेगळी गोष्ट सांगतात. पंचात्मा मारुतः पित्तम कफो गुदवलित्रयम, हे एक विशिष्ट वर्णन आहे चरकांचं. आणि त्याची टीका अशी आहे, पंचात्मा इति प्राण अपान व्यान उदान समान रूपः, म्हणून सार्वदेहिक लक्षणं सुद्धा तुम्हाला आरशामध्ये दिसतात. म्हणजे तुम्ही त्रिस्कंध कोशाचा या पद्धतीने अभ्यास करून बघा. आरशाचे उपद्रव, त्याच्यामध्ये स्वरभेदासारखे उपद्रव येतात. तर पाचही वायूंच्या कार्यक्षेत्रामध्ये ही विकृती पोचू शकते लक्षण रूपामध्ये. म्हणून त्यांनी वर्णनच असं केलंय, पंचात्मा मारुतः, पाचही प्रकारचा वायू हा प्रकोपित होऊ शकतो किंवा लक्षणं दाखवू शकतो. पित्तम कफः, पित्त आणि कफ, गुदवलित्रयम, हे गुदवलीची त्रयाच्या ठिकाणी सर्व एव प्रकुप्यंती गुदजानाम समुद्भवे, म्हणजे त्रिदोषज व्याधी आहे असं सांगून टाकलं थोडक्यात पहिलंच. तस्मात, आणि ह्याच कारणामुळे, म्हणजे पाचही प्रकारचे वायू आणि पित्त कफ हे इन्व्हॉल्व असल्यामुळे आणि गुदवली त्रयाच्या ठिकाणी अभिव्यक्ती व्याधीची होत असल्यामुळे, तस्मात अर्शांशी दुःखानी, अर्श कशी आहेत, दुःख देणारी आहेत, कमालीची वेदना असते. बऱ्याचदा लोकांना टायरवर बसायची वेळ येते, इतकी वाईट अवस्था असते. किंवा चुंबळ, म्हणजे ते बायका पाटी डोक्यावरती घेतात ना भाजीची वगैरे, त्याला खाली जो आधार देतात कपड्याचा असं गोल हे करून, तसं घेऊन बसावं लागतं लोकांना. प्लेन फ्लॅट सरफेसवरती बसूच शकत नाहीत, इतक्या तीव्र वेदना असतात. तर म्हणून तस्मात अर्शांशी दुःखानी बहुव्याधिकराणीच, आणि इतर अनेक व्याधींना आर्ष जन्म देऊ शकतो. आर्षोतिसार ग्रहणी विकारा तर आपल्याला प्रसिद्ध म्हणून माहितीच आहे, पण मगाशी म्हणलं तसं उपद्रवात बघितलं तर स्वरभेदापर्यंत उपद्रव दाखवू शकतो. एकदा पंचात्मा मारुतः म्हणला की आपादतल देह सगळ्याच ठिकाणी त्याची वेदना जाणवू शकतात. काय
म्हणजे उलट्या बाजूनी मी असं म्हणेन की येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आपण आरशाची हिस्ट्री विचारलेली बरी, नाही का? आत्ता किंवा पूर्वी होता का, किंवा कधी अधूनमधून त्रास होतो का? प्रत्येक पेशंटमध्ये त्याचा काही सिग्निफिकन्स आहे का नाही नंतर बघू, पण विचारायची सवय लावली तर कदाचित आत्ताच्या घडीला 10 पैकी 4 पेशंट सुटत होते ते लक्षात यायला लागतील ना, हां ह्याचा काहीतरी संबंध लावायला पाहिजे आपल्याला काय, आणि आपण काहीतरी त्या केसेसचा वेगळा विचार करायला लागू, पण विचारलंच नाही तर होणार नाही. तर ज्या अर्थी बहुव्याधीकराणीचं असं वर्णन केलंय त्या अर्थी इतरही अवस्थांचे रोगी जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना आरशाचा इतिहास आहे का विचारायला लागा. भले ऑपरेशन करून काढलेलं असेल पण हिस्ट्री येऊ देत समोर, कनेक्शन आहे का नाही नंतर बघता येईल, पण हिस्ट्री टेकिंग इज इम्पॉर्टंट. तेव्हा तस्माद अर्शांशी दुःखानी बहुव्याधीकराणीचं सर्व देह उपतापिनी आहे गुदाच्या ठिकाणी, पण संपूर्ण देहाला उपताप देऊ शकतो असा व्याधी आहे. आणि प्रायः कृच्छ्रतमानीच साध्यासाध्यतेच्या बाबतीत विधान केलं. प्रायः कृच्छ्रतम, कष्ट, भयंकर कष्ट देणारा, चिकित्सेलाही कष्टतम अशा व्याधी आहे. त्यामुळे सोपा नाही चिकित्सेला. पुढे साध्यासाध्यता सांगत असताना वलींच्या अनुषंगाने सुद्धा साध्यासाध्यता सांगितली आहे. सगळ्यात अभ्यंतर वली जी आहे तिथे उत्पन्न होणारा अर्श हा असाध्य सांगितला आहे. मध्यम वलीत उत्पन्न होणारा याप्य आणि बाह्यवलीच्या आश्रयाने असलेला साध्य. सहज अर्श हे स्वभावतःच असाध्य, आणि सर्वच कुलज विकारांच्या बाबतीमध्ये परिस्थिती तीच आहे. त्यामुळे वाग्भटांचं एक जनरल स्टेटमेंट आहे, असाध्यान्वेव आख्याता सर्वे रोगा कुलोद्भवा. सर्वच कुलोद्भव रोग हे असाध्य आहेत, आरशाही त्याच्यातलाच. त्यामुळे कुलोद्भव असेल तर असाध्य, सहज असेल आईवडिलांकडून आलेला आहे काय. त्यातही जर तुम्ही बघितलं तर पित्रोपचार जो आहे तो शुक्रापर्यंत बीजदृष्टी निर्माण करणाऱ्या भागाची होण्या इतपतच मर्यादित राहील. मातेचा अपचार हा आणि एक्सटेन्सिव्ह असतो. म्हणजे बीजोपतप्ती आणि नंतर गर्भ धारणेच्या काळामध्ये होणारे अपचार यांचाही परिणाम त्याच्यावरती होऊ शकणार आहे. म्हणजे तो जास्त एक्सटेन्सिव्ह आहे असं लक्षात घ्या. आणि गुद हा पुन्हा मातृज अवयव आहे काय. त्यामुळे तिकडून येणारी जर दृष्टी असेल सहज मातेकडनं, मातेच्या फॅमिलीतनं, ती आणि असाध्य होणार. म्हणजे तिथं फक्त तुम्ही त्याला औषध आणि पथ्य पाण्याने सांभाळायचं, बरं होईल असं आश्वासन द्यायचं नाही. कितीही रोगी तुमच्याकडे आरशाचे बरे झालेले असू देत, शेकड्याने आणि लाखोंनी, म्हणून असल्या पेशंटला डिंग मारू नकात, गळ्याशी येईल, तो बरा होणार नाही आणि मिळवलेलं सगळं यश काय नष्ट व्हायचं. तर तसलं करायचं नाही. हे भान काय, तुम्ही कितीही उंचीवर गेलात तरी हे भान सोडू नका काय, की शास्त्राला साध्य असाध्य काय आहे. कारण जसं जसं लोक वरवर जायला लागतील, जर यश पचवता नाही आलं तर बऱ्याचदा हे डोक्यात जातं आणि मग आपल्याला काहीही असाध्य नाही असा एक भ्रम स्वतःविषयी उगाचच तयार होतो काय. तसं जर झालं तर तुमचं विमान जमिनीवर उतरणार नाही, आदळेल काय, एवढं लक्षात ठेवा. जमिनीवर उतरवायचं असेल तर संयम लागतो, आदळवायला संयम लागत नाही. आतताईपणा केला की धापकन खाली आपणच आपटतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. तेव्हा असं जर असेल तर नम्रपणे, हे बरं होणारं नाही, फक्त जास्त त्रास होऊ नये याच्यासाठी काय करा काय करू नका ते सांगतो, असं स्पष्टपणे सांगा.
अशा अवस्थांमध्ये तुम्ही जर शस्त्रकर्म जरी करायला सांगितलं आणि किंवा केलं करणारे असाल तर तरीसुद्धा पुनरुत्पत्ती होऊ शकते. काय म्हणजे चरकाचं तर नंतरचं जर वर्णन बघितलं आपण तर मला तर वाटतं हे एकच ठिकाण असं असेल की जिथे चरकांनी पराधिकारावरती काहीतरी भाष्य केलंय आणि ते निगेटिव्ह भाष्य असेल. म्हणजे ते करू नका असं ते सांगतायत असं हे एकच उदाहरण आहे आर्ष. आणि तरी एरवी तो विषय सोडून देतात, तिथं काय करायचं ते शल्यतंत्रविद बघतील म्हणून. पण इथे मात्र स्टँड उलटा घेतलाय काय आणि शस्त्रकर्मापासून डिस्करेज करण्याचा प्रयत्न केलाय. पुढचं वर्णन बघितलं की कळेल. तेव्हा सहज अर्श असाध्य आहेत, आभ्यंतरवलीत झालेला असाध्य आहे, मध्यमवलीतला याप्य आणि बाह्यवलीतला साध्य, असं साध्यता साधारणपणे लक्षात येते. बघा पुढचं वर्णन काय करतायत. शस्त्रकर्माविषयी स्पेसिफिक ओपिनियन दिलंय. तत्र आहुः एके शस्त्रेण कर्तनम हितमर्षसाम दाहम क्षारेण च अपि एके दाहम एके तथा अग्निना. उल्लेख केलेला नाही कुठल्याही ग्रंथकाराचा. एके म्हणतायत याचा अर्थ ते मत आम्हाला अभिमत नाही, कोणीतरी म्हणतो काय. ते शास्त्रकारांच्या म्हणण्याला एक अर्थ असतो. अस्ति एके, एके म्हणजे कोणतरी म्हणतो बाबा, वी डोंट एन्डॉर्स दॅट स्टँड, असं स्पष्ट आहे त्याच्यातनं. तेव्हा काही जण म्हणतात की शस्त्रांनी हितकर आहे अर्शांचं कर्तन करणं, काही क्षारांनी त्याचा दाह करतात, काही अग्नी वापरतात. अस्ति एतत् भूरितंत्रेण धीमता दृष्टकर्मणा. आम्हाला काही म्हणायचं नाही, बुद्धिमान लोक ते करतही असतील, दृष्टकर्म आहेत, भूरितंत्र, अनेक तंत्रांचा अभ्यास केला आहे. आजच्या काळामध्ये असे बरेच आहेत लोक, पण तरी संहितेला चिकटून चिकित्सा करणारेही लोक आहेत. पण आयुर्वेदामध्ये असे तुम्हाला लोक सापडतील की तोच माणूस ॲक्युपंक्चरही करत असतो, ॲक्युप्रेशरही देत असतो, तोच पुढे जाऊन रेखी शिकतो, तो आणि काहीतरी करतो. अस्ति येतात भूरितंत्रेण धीमता दृष्टकर्मणा. असतील ते बुद्धिमान आहेत तेवढं करतात. चरक असं म्हणतात की असतील दृष्टकर्म आहेत, करतायत, कोणाच्या तरीकडे बघितलेलं असतं. सध्या युद्ध करण्याची एक हे आली आहे, सगळ्यांनी सगळं करावं असं काही नाही आहे ना. थोडंसं दुसऱ्यासाठी सोडावं की मीच सगळं करणार. कल्पना करा की एखाद्या क्रिकेटच्या टीममध्ये 11च्या 11 अष्टपैलू खेळाडू आले तर कोण कोणाला खेळू देईल? भांडाभांडीच व्हायची की नाही. म्हणून 11 मध्ये एकच अष्टपैलू ठेवतात. 5 बॅट्समन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समन 4 बॉलर आणि 1 विकेट किपर 1 अष्टपैलू. बघा असा अगदी आयडियल धरली का जाते की नाही रचना कुठल्याही टीमची. 11 अष्टपैलू आले तर सगळं मीच करणार. तू नाही पहिली बॉलिंग टाकायची, मीच बॉलिंग. मॅच पुढे जायचीच नाही, भांडाभांडीतच वेळ जाईल सगळा. तसं हे आपली आपली मर्यादा ओळखून करावं की कशात मी कोण आहे, काय चिकित्सक आहे ना, मग तेवढं करतो मी बाबा. तर अस्ति एतत् भूरितंत्रेण धीमता दृष्टकर्मणा क्रियते त्रिविधम कर्म भ्रंशस्तत्र सुदारुणः. त्याचं एक सगळ्यात मोठा कॉम्प्लिकेशन सांगितलं. काय होऊ शकतं? बुधभ्रंश होऊ शकतो या कर्मांमुळे. आता बघा तुम्ही मजा. आधी मांस विकार हा म्हणलंय, मांसजानाम तू संशुद्धी शस्त्रक्षाराग्निभिस्तथा असं चरकच म्हणतायत विविधाशित पितियामध्ये बघा. पण इथं त्याला विरोध केलाय आणि त्याला त्याची काहीतरी कारणं दिली आहेत की एक तर भ्रंशस्तत्र सुदारुण, हा भ्रंश होऊ शकतो सुदारुण, म्हणून ते शस्त्रकर्माच्या विरुद्ध आहेत. आणि हेतू आणि पुढे सांगितलं त्याचे परिणाम काय होतात. पुंस्तोपघात, हा पुंस्तोपघात होऊ शकतो, इन्फर्टिलिटी इंड्यूस होऊ शकते. एक श्वयथुः बुदे, बुधशोथ, वेग विनिग्रह. आजच्या काळात जर तुम्ही बघितलं आरशाचं शस्त्रकर्म केल्यानंतर मॉडर्न मेडिसिनमध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये एक हे असतो की ॲनल डायलेटर देतात घालायला.
आणि तो कशासाठी देतात तर ॲनल कॅनाल पेटंट राहावा म्हणून. आणि तो जर नीट नाही घातला त्यांनी सांगितलेल्या दिवस जेवढे आहेत तेवढ्या, तर ॲनल कॅनाल नॅरोईंग होऊ शकतं आहे. म्हणजे बघा आत्ताचं शास्त्रही तेच ऑब्झर्व करते आणि त्याची चिकित्साही करते. त्याच्यासाठी काहीतरी मार्ग असतात. हे मेटलचे डायलेटर असतात, ॲल्युमिनियमचे ॲनल डायलेटर, आणि तो तिथे बसवायला सांगतात. सुरुवातीला रोज 10 मिनटं 15 मिनटं, नंतर आठवड्यानी एकदा, आठवड्यातून 2दा, मग 3दा, असं साधारण 1.5 महिन्यापर्यंत. म्हणजे ज्या वेळेला ते शस्त्रकर्म केलेलं आहे तिथे तो मार्ग भरून येत असताना त्याचं नॅरोईंग होण्याची शक्यता आहे ही गृहीत धरली आहे. आणि तो जर मग संकुचित झाला मार्ग तर पुढे मल प्रवृत्तीला हा अडथळा येऊ शकतो. वेगविनिग्रह हा रचनात्मक असणार आहे. आपणाची दृष्टी होऊन होईल तो वेगळा, पण इथं तो मार्ग अरुंद झाल्यामुळे होणार आहे. नॅरोईंग ऑफ द ॲनल कॅनल याची काळजी घेतली जाते पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये, असं माहिती असू दे. तेव्हा वेगविनिग्रह. आधमानम दारुणम शूलम, आधमान दारुण शूल हा उत्पन्न होऊ शकतो. व्यथा पीडा होऊ शकते. रक्तातिवर्तनम, रक्ताचं अतिवर्तन होऊ शकतं. आणि थेट सांगितलंय बघा रिकरन्स. पुनर्विरोह रूढानाम, पुन्हा विरोह होऊ शकतो. सो चान्सेस ऑफ रिकरन्स आर देअर, असं चरक सरळ सरळ म्हणतात. ही शक्यता नाकारता येत नाही. भ्रंश क्लेदः भ्रंशो गुदस्य च, तिथं क्लेद निर्मिती होऊ शकते, गुदाचा भ्रंश होऊ शकतो. मरणम वा भवेत शीघ्रम शस्त्रक्षार अग्निविभ्रमात, आणि शस्त्रक्षार अग्निविभ्रम म्हणजे असम्यक करणं, रॉंग एक्झिक्युशन ऑफ आयदर ऑफ धीस कॅन लीड टू मरण. कारण गुद हे मर्म आहे. त्यामुळे मरणाची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. यत्तु कर्म सुखोपायम अल्पभ्रंशम अदारुणम तद अर्शसाम प्रवक्ष्यामी समूलानाम निवृत्तये. आणि म्हणून आता मी जे पुढे सांगणार आहे असं चरक फार थोड्या ठिकाणी हा अभिनिवेश चरकांमध्ये दिसतो की त्यांनी असं काहीतरी सांगितलंय की हे करू नका, आता मी सांगतो ते करा म्हणजे तुम्हाला उपयोग होईल. असं आपल्याबद्दल थोडंसं अभिनिवेशाने बोलणं फार ठिकाणी दिसत नाही, पण इथं दिसतं. काय तर यत्तु कर्म सुखोपायम, जे कर्म सुखोपाय म्हणून आहे, सुखाने करता येणारे उपाय म्हणून सहजपणे. अल्पभ्रंशम, ज्याच्यामध्ये बुधभ्रंश झाला तरी तो अल्प होईल, अदारुण असेल, मॅनेजेबल असेल. तद अर्शसाम प्रवक्ष्यामी, असं कर्म आम्ही सांगतो जे समूलानाम निवृत्त आहे, त्या अर्शांच्या समूल निवृत्तीसाठी काम करेल. म्हणजे इथपर्यंत साध्यासाध्यता आणि चिकित्सेच्या मागची भूमिका लक्षात घ्या आली. म्हणून चरक हे भेषज साध्यतेकडे जास्त निर्देश करतायत. सुश्रुतांनी सुरुवात करतानाच असं सांगितलं की चतुर्विधा हा अर्शसाम साधनोपाय तद्यथा भेषजम क्षारः अग्निः शस्त्रमिती. आणि त्याच्या अवस्था सांगितल्या. तत्र अचिरकाल जातानी अचिरकाल जातानी जे असतील अर्श, त्याच्यानंतर अल्पदोष लिंग उपद्रवाणी, अल्पदोष लक्षण असलेले अल्प उपद्रव असलेले भेषज साध्याने. हेच फक्त भेषज साध्य आहेत. काय प्रत्येकाचं ओपिनियन बघा, हाऊ दे डिफर इन ओपिनियन. मृदू प्रसृत अवगाढानी उच्छ्रितानी क्षारेण, स्पर्शाला मृदू असलेले, प्रसृत मुलं असलेले, म्हणजे वाईड ॲट देअर रूट असे असलेले, पसरट असे. त्याच्यानंतर अवगाढानी, अवगाढ स्थिती असलेले, त्याचं त्यांनी पुढे कसं क्षार लावायचं ते दिलेलं आहे. त्याला गुद विवृत करून तिथं तो क्षार लावायचा आहे, असे असलेले अवगाढ जे आहेत. आणि उच्छ्रितानी, पण त्या गुदवलीतून बाहेर आलेले,
असे उच्छ्रित, त्यांच्या ठिकाणी तुम्ही दाह क्षार आणि दाह करू शकता. कर्कश स्थिर पृथू कठीण आणि अग्निना. कर्कश स्थिर आणि पृथू विस्तीर्ण असे असलेले आणि कठीण स्पर्शाला कठीण हे अग्नी कर्मानी. तनुमूलानी उच्छ्रितानी क्लेदवंतीचे शस्त्रेण. तनुमूल मुळाकडे एकदम बारीक मूळ असं असलेले क्षारसूत्र बहुतेक सुद्धा अशाच आरशांना लावलं जातं बघा. उच्छ्रित असलेले आणि क्लेदवंती आणि क्लेदयुक्त असे असतात ते शस्त्रांनी करायचे. तेव्हा 4 साधनोपाय सांगितले आणि 4 अवस्था सांगितल्या. आपण फक्त भेषज साध्य अर्शांचाच विचार करायचा असं ठरवलेलं आहे, त्यामुळे तेवढाच विषय लक्षात घेऊया. त्यामुळे प्राधान्याने चरकातला विचार लक्षात घेऊ. आता इथे पुन्हा ह्या अर्शांचे 2 प्रकार करतात. एक स्रावी अर्श आणि दुसरे शुष्कार्श. चिकित्सा सांगत असताना आधी शुष्कार्शांची आधी आली. वातश्लेष्मोलबणानी आहुः शुष्काणी अर्शांसी तद्विदा प्रस्राविणी तथा आर्द्राणी रक्तपित्तोलबणानी च. तेव्हा शुष्कार्श जे आहेत ते वातपकफ प्रधान आणि प्रस्रावी आर्द्र असे जे आरसे आहेत ते रक्तपित्त प्रधान. आणि मग त्यांच्या चिकित्सा या त्या 2 गटामध्ये करून सांगितल्या. त्यामध्ये सुद्धा शुष्कार्शामध्ये पहिल्यांदी जर चिकित्सा बघितली तर ती सर्व प्रकारची बाह्य चिकित्सा वर्णन केली आहे त्यांनी. म्हणजे स्वेद करावेत. अवगाह स्वेद हा बऱ्याचदा चांगला उपयोगी पडतो चिकित्सा करत असताना. आणि तसं सूत्रही आहे. अवगाह्य आतुर हा तिष्ठेत अर्श कृच्छरादी वृक्षच. अर्शाच्या रुजामध्ये प्रत्येक वेळेला पेशंटच्या घरात बाथटब असायला पाहिजे असं नाही. प्लास्टिकचा मोठा टब आणून त्याच्यामध्ये सुद्धा करता येतं. काय आश्मरीच्या लोकांना सुद्धा या अवगाह स्वेदाचा उपयोग होतो, तसा आरशाच्या लोकांनाही होणार आहे. तेव्हा तो प्रकार लक्षात ठेवा. स्वेदामध्ये जास्त करून ते स्वेद अवगाह हा उपयोगी पडणार आहे. त्यांनी इथं वापरताना पोट्टली स्वेद किंवा अशा प्रकारचे स्वेद सुद्धा वर्णन केलेले आहेत. त्याच्यामध्ये वनस्पती द्रव्यांच्या बरोबरच गोखर अश्वशकृत पिंडही, गोखर अश्वशकृत पिंड, त्यांच्या गोमयाचे पिंड, शेणाचे पिंड करून त्यांनी शेकावं अशा प्रकारचं सुद्धा वर्णन आहे. म्हणजे काही प्राणीज अशा स्वरूपाचे पदार्थ सुद्धा वर्णनात आलेले आहेत. त्या पोट्टली स्वेद हा एक प्रकार वापरला आहे इथे. पुरचुंडी करून शेकणं, कारण तो शेक जास्त चांगला तिथे बसेल. स्थानिक स्वेदाचाच प्रकार आहे या अर्थाने. सर्व देहोपतापिनी आहे म्हणून त्याला पेटी स्वेद द्यायचा नाही. काय वेदना जिथं आहे तेवढाच स्वेद द्यायचा. म्हणून अवगाह स्वेद सुद्धा तिथंच काम करतो. स्थानिक स्वेदाचाच प्रकार आहे. नाही तर आत्ताच्या काळामध्ये लोक चुकीचा अर्थ लावण्यात पटायतेच. हो, ते सांगितलं नाही का चरकांनी सर्व देहोपतापिनी, म्हणून मी सगळ्यांना पेटी स्वेद देतो. का तर आमच्या दवाखान्यात पेटी आहे. हा हल्ली तशी चिकित्सा चालते. जसं द इंडिकेशन ऑफ हिस्टेरेक्टॉमी इज प्रेझेन्स ऑफ युटेरस, तसं द इंडिकेशन ऑफ पेटी ऑफ स्वेद इज आय हॅव पेटी इन माय क्लिनिक. नाही का? उठसूट सगळ्यांना प्रेशर कुकरमध्ये घालून बटाटे उकडावे तसं उकडू नका. सांगण्याचा मतितार्थ हा आहे की त्याच्यामध्ये ग्रंथ बघा, स्पेसिफिक जे स्वेद प्रकार वापरलेले असतात ते वापरले तर परिणाम जास्त चांगले मिळतील. द्रव्य जी वापरलेली आहेत ती वातकफ प्रधान अशी शुष्कार्शाची अवस्था आहे. या दृष्टीने द्रव्यांची निवड आहे. मग त्याच्यामध्ये चित्रक आहे, क्षार आहे, बिल्व आहे, त्याचा तेल करून अभ्यंग करावा असं आहे. किंवा वचा शतावहा पिंड
ह्यांनी शेकावं असं आहे, किंवा वातकफ प्रधान अवस्था लक्षात घेऊन उष्ण अशा प्रकारचे सुद्धा पिंड आलेले आहेत वापरण्यामध्ये. त्याच्यानंतर विशिष्ट अवगाह चिकित्सेमध्ये वेगवेगळ्या द्रव्यांचे अवगाह वर्णन केलेत. अग्निमंथस्य शीघ्रोश्च पत्राणी अश्मंतकस्य च जलेन उत्क्वाथ्य शूलार्थम स्वभ्यक्तम अवगाहेत. किंवा या द्रव्यांचा काढा करून त्याच्यामध्ये शूलार्थ जो रोगी आहे त्याला स्वभ्यक्त अभ्यंग करून अवगाह करावा. कोलोत्क्वाथे अथवा कोल म्हणजे बदर, त्याच्या काड्यामध्ये कोष्णे सौवीरक तुषोदके. सौवीरक आणि तुषोदक मद्याचे प्रकार आहेत. मद्यपी माणसाला याचे अवगाह देऊ नका, नाहीतर तो अवगाह करणार नाही. त्याच्यामध्ये काय पिण्याचं द्रव्य वाया घालवताय म्हणेल काय, तेव्हा कुणाला करायचं याचं भान ठेवा. बिल्वक पाथे अथवा तक्रे दधी मंड अम्लकांजिके गोमूत्रे वा सुखोष्णेतम स्वभ्यक्तम अवगाहयेत. ताकाचा सुद्धा अवगाह सांगितलाय, दधीमंडाचा सांगितलाय. काय हे पुरोहित लोक चक्का लावल्यानंतर सगळा जो पातळ भाग आहे, द्रव भाग आहे, तो फेकून देतात. काय जमा करा, तो आणा त्यांच्याकडनं, मस्तवरिष्ठ कर. आनंदाने देतो तो पुरोहित. मागे एकदा मी घेतलं होतं काहीतरी औषधात वापरायला हवं होतं म्हणून, आणि तो फेकूनच देत असतो ना. त्याला सांगितलं तर तो डबा जमा करून ठेवतो. त्याचं आणून आपण मस्तवरिष्ठ करून ठेवायचं, कधीही वापरता येईल. कारण दधीमंड काय गेला आणि आणला असं होणार नाही, मिळणार नाही. तर काहीतरी अशा प्रकारच्या युक्त्या वापरून ते आता तयार करून ठेवायला पाहिजेत आपल्याला. जसं गोमूत्र 12 महिने मिळत नाही म्हणून आसव करून ठेवतात लोक, किंवा आता अर्क आले त्याचे बाजारात, गोमूत्राचा क्षार मिळतो, वेगवेगळे प्रेझेंटेशन्स मिळायला लागले. का तर फ्रेश गोमूत्र मिळत नाही. आता गाई कुठे आहेत, आणि ती मूत्र देणारे कधी आहे कुणाला माहिती. काय म्हणजे पूर्वी काळी पूजेला विजेला हवा असलं की लहानपणी आमच्यावर जबाबदारी असायची. पहाटे 5 वाजता उठायचं आणि जाऊन गोठ्यात बसायचं. पण आता ते शक्य नाही. आता गोठेच कुठे उरलेले आहेत. मोठ्या शहरांमध्ये गेलात तर नाही. अजून इथे परिस्थिती त्या मानाने बरी आहे. काय तेव्हा गोमूत्राचा सुद्धा अवगाह. आता मग आपण अर्क वापरू शकतो. गरम पाण्यामध्ये तो अर्क टाकायचा आणि त्याच्यात अवगाह करायचा. काय अकरणात मंदकरणम श्रेय, हे तत्व लक्षात ठेवा. काय पण सांगितलेलं जे द्रव्य आहे ते वापरलं तर रिझल्ट्स बघायला मिळतात. धूपनासाठी जे वापरता येणारे योग आहेत तेवढेच बघू, कारण आपल्याला बघायला सुद्धा मिळणार नाहीत असे काही काही योग आहेत. कृष्ण सर्प वसा, काय धूपनासाठी. आधी कृष्ण सर्प बघितल्यानंतर आपली राख होईल. वसा आपल्याला कधी मिळणार देव जाणे. वराह वसा मिळू शकते. गोव्यामध्ये संधी आहे. काय कारण पोर्क खाल्लं जातं, त्यामुळे शक्यता आहे. पण उष्ट्र जतुक वृषदंशजाम वसाम अभ्यंजने दद्या धूपनमच्या अर्शसाम हितम. अभ्यंगासाठी आणि धूपनासाठी ही वसा वापरा असं वर्णन आहे. नृकेशः सर्पनिर्मोकः. नृकेश माणसाचे केस आरशाच्या धूपनात वापरलेले आहेत असं माहिती असू दे. सर्पनिर्मोक म्हणजे सापाची कात. खेडेगावांमध्ये वगैरे कधी जर मिळाली तर जमवून ठेवा. काय परिणाम बघता येतील. अर्कमूलम शमीपत्रम अर्शोभ्यो धूपनम हितम. तेव्हा धूपनासाठी अशा काही वेगळ्या गोष्टी इथं तुम्हाला सापडतील. वनस्पतीच्या द्रव्यांच्या मध्ये सुद्धा प्रलेपनासाठी
स्नुही क्षीराचा बऱ्याच ठिकाणी वापर आहे ते. हरिद्रा चूर्ण संयुक्तम सुधाक्षीरम प्रलेपनम, अर्कक्षीरम सुधाक्षीरम त्रिफलाच प्रलेपनम. सगळं नाही मिळालं तर नुसता स्नुही क्षीराचा सुद्धा प्रलेप, हळद आणि स्नुही क्षीर फक्त शुष्कार्शामध्ये आहे, लावायला द्यायचं आहे. तेव्हा ह्या सगळ्या बाह्य चिकित्सा आधी वर्णन केल्यात. त्याच्यामध्ये अभ्यंग, स्वेद, अवगाहासारखे, स्वेदामध्ये पिंड, अवगाह हे स्वेद विशेष करून, किंवा परुषेक स्वेद किंवा धारा या स्वरूपातले. धूपन, आरशाला धूपन देणं हे एक जरा वेगळं काम असतं. काय तर त्याच्यासाठी एक वेगळी खुर्ची बनवतात लोक, ज्याला मध्ये असं एक भोग ठेवतात आणि तो धूप आहे तो खाली घालायचा आणि पेशंटला खुर्चीवर बसवायचं. म्हणजे तो बरोबर धूपन जिथं द्यायचे तो भाग एक्सपोज होतो. काय आडवं झोपून तुम्ही जर आरशाला धूपन करू म्हणाल तर ते होणं नाही. मग तुम्हाला सोनाराचा ब्लो घेऊन बसावं लागेल आणि तो धूर मग तिकडेच जाईल याची व्यवस्था करायची. पण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड धूम लागण्याची शक्यता आहे. धूमोपहत होऊ शकेल. काय म्हणजे आरशा बाजूलाच राहिला, बाजूचीच कातडी जळली आणि काळं झालं, हे होण्याची शक्यता आहे. म्हणून अशी विशिष्ट खुर्ची असते, ती वापरा आरशाच्या याच्यासाठी. तिला त्या मधल्या भोकावरती जाळी बसवतात काही जण, म्हणजे थोडी मिनिमाइज होते उष्णता, अगदी थेट लागत नाही. तर अशा प्रकारची यंत्र, हे यंत्र आहे, हे आपल्याकडे असायला हवं. जे लोक पुढे ॲनोरेक्टलमधली चिकित्सा करणार आहेत त्यांच्याकडे तर ही खुर्ची असायला हवी. म्हणजे त्यांनी आपल्या दवाखान्यात वेटिंगच्याही सगळ्या खुर्च्या अशाच केल्या तरी चालतील नाही का. म्हणजे पेशंट तपासेपर्यंत बाकी ज्यांचे उपचार चालू नाही, तर असंही करता येऊ शकतं. हे सगळं सांगून झाल्यानंतर इथपर्यंत सांगितलेले अभ्यंगारी प्रदेहापर्यंतचे जे प्रकार आहेत, चिकित्सोपक्रम आहेत, ते म्हणतात की स्तंभ श्वयथू कंडवर्ती शमना हा ते अर्शसामता. ते विशेष करून ह्या 3 लक्षणांमध्ये स्तंभ, शोथ आणि कंडू हे जास्त उपकारक अशा प्रकारचे प्रकार आहेत. प्रदेहांतही उपक्रांतानी अर्शांशी प्रसरवंतीही. काही वेळेला आता ह्या उपचारामुळे तिथे स्राव सुरुवात होतो. आता सुधाक्षीर वगैरे जर लावलं तुम्ही तर काही वेळेला तो शुष्कार्श पक्व होऊन प्रस्राव व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणून पुढची चिकित्सा म्हणजे जरी तो शुष्कार्श असला तरी या उपचारांनी प्रसरवण सुरू झालं तर चिकित्सा काय करायची याची व्यवस्था तिथंच सांगून ठेवली. प्रदेहांतही उपक्रांतानी अर्शांशी प्रसरवंतीही संचितम दुष्टरुधिरम ततच संपद्यते सुखी. तर जर ते दुष्टरुधिर असेल तर त्याचं प्रसरवण झाल्यानंतर रोगी बरा होतो, त्याला सुख वाटतं. की तो लेप केल्यानंतर जरा ते फुटलं आणि नंतर बरंच रक्त थोडंसं गेल्यानंतर मला बरं वाटलं, मला असं जर रोगी सांगत असेल तर ते रक्त थांबवू नका, स्तंभन करायला लगेच जाऊ नका. पण शीत उष्ण स्निग्ध वृक्ष अशा सगळ्या प्रकारांनी चिकित्सा करून जर उपक्षय मिळाला नाही तर मात्र ती रक्तदृष्टी आहे असं समजून रक्तमोक्षण करा असं सूत्र पुन्हा इथे आलं. काही काही ठिकाणी ते शिरावेदामध्ये येतं, काही अन्यत्र ठिकाणी येतं. इथं सुश्रुत चरकांमध्ये आरशाच्या चिकित्सेत आले. शीतोष्ण स्निग्ध वृक्षैर्हि न व्याधिरूपशाम्येती रक्ते दुष्टे भिषक्तस्माद रक्तमेवावसेचेत. मग ते कशा कशाने करायचं? जलौकोभी तथा शस्त्रैहि सूचीभिर्वा पुनः पुनः अवर्तमानम रुधिरम रक्तार्शोभ्याः प्रवाहयेत. जिथे रक्ताचा अनुबंध असेल तिथे त्याचं प्रवाहन करावं. जळवा लावून सुद्धा करू शकता, बाह्य अर्श असतील तर, किंवा शस्त्रांनी करू शकता रक्तप्रवाहन. सूचीभिर्वा पुनः पुनः अगेन अँड अगेन रिपीटेडली ऑल्सो इट कॅन बी डन. तेव्हा हे जिथे प्रस्राव सुरू होतील आणि रक्तदृष्टी होईल त्याची चिकित्सा म्हणून आली, म्हणजे ही अवस्थिक चिकित्सा आहे.
ही रक्तारशाची चिकित्सा अजून येणार आहे पुढे. आता त्यातली आभ्यंतर चिकित्सा सांगतायत. गुदश्वेथु शूलार्थम मंदाग्निम पायेत्तुतम म्हणून पुढे आभ्यंतर चिकित्सेचं वर्णन केलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की नॉर्मली अंतःपरिमार्जन चिकित्सा आधी सांगतात आणि मग बहिःपरिमार्जन सुरू होते. इथं उलटं झालं आहे. इथं बहिःपरिमार्जन चिकित्सा आधी सांगितली मग अंतःपरिमार्जनाकडे वळलेत. तेव्हा स्थानिक चिकित्सेचं महत्त्व अनन्यसाधारण असेल आरशामध्ये. फक्त पोटात औषधं देऊन चालणार नाही, हा त्यातला मुख्य भाग लक्षात घ्यायचा. तेव्हा बाहेरून लावायला काहीतरी लेप द्या, धुपण द्या किंवा आणि काही आत्ताच्या काळामध्ये मलहर आलेले आहेत बरेच असतात बाजारामध्ये, ते त्यातलं काही द्या, पण ते द्यायला पाहिजे. शमन चिकित्सेमध्ये बरेच योग आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही काही महत्त्वाचे जे आहेत ते फक्त आपण लक्षात घेऊया. त्याच्यामध्ये गोमूत्राध्युषिताम दद्यात सगुडाम वा हरितकीम. गोमूत्र हरितकी गुळाबरोबर. हरितकीम तक्रयुताम त्रिफलाम वा प्रयोजयेत. हरितकी ताक आणि किंवा हरितकी आणि ताक आणि त्रिफळा, म्हणजे ताकाबरोबर हरितकी ताकाच्या अनुबंधात किंवा त्रिफळा चूर्ण असं द्यायचं. शुष्कार्श जो आहे तो त्याच्यामध्ये भल्लातकाचे विधानं बरीच येतात, बऱ्याच ठिकाणी वापरला आहे. मात्र देशकाल बघून वापरा. ऑन युअर ओन रिस्क. म्युच्युअल फंड जसा असतो तसं. ते बुमरँग असतं, ते उलटलं तर तुमच्यावरच उलटते. त्यामुळे भल्लातक जितका गुणकारी तितकाच तो दोषकारी पण आहे. तेव्हा भल्लातकयुतम वापी प्रदद्यात तक्रतर्पणम बिल्वनागरयुक्तम वा यवान्या चित्रकेणच. तक्रतर्पण भल्लातकाबरोबर द्यायला सांगितलं आहे. म्हणजे ताकामध्ये तर्पणयोग तयार करायचा आणि त्यातनं भल्लातक द्यायचा. तर ताक आणि भल्लातक ही दोन द्रव्य तुम्हाला प्राधान्याने इथं आलेली दिसतील. काय शुष्कार्शामध्ये तुम्ही हरितकी वापरू शकाल, पण रक्तस्राव जिथं होतो तिथे हरितकी वापरायला जाऊ नका, ती कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. त्याच्यानंतर तक्रारिष्टाचा एक पाठ आरशामध्ये आलेला आहे. एक दुसरा येणारे पुढे ग्रहणीमध्ये येईल. सुदैवाने आत्ता मार्केटमध्ये दोन्ही उपलब्ध आहेत. पूर्वी फक्त एक वाघभट औषधालय म्हणून धुळ्याची कंपनी होती, त्यांचाच होतं. आत्ता एका पुण्याच्या कंपनीने पण मार्केट करायला सुरुवात केली आहे. या तक्रारिष्टाची एक छोटीशी कहाणी आहे, ती सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. हे तक्रारिष्ट चरकामध्ये बरीच, चरकाने लिहिलं तेव्हापासूनच होतं, वैद्यांच्या वापरात फारसं नव्हतं. ते पहिल्यांदा वापरात आणण्याचं कार्य धुळ्याजवळ एक शहादा म्हणून गाव आहे, तिथे वैद्य शंकरसिंग गिरासे या नावाचे एक प्रॅक्टिशनर होते, शंकरसिंग गिरासे म्हणून. आणि ते पूर्णतः ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायचे बराच काळ. त्यांना काही कारणाने व्याधी होऊन औषधं वगैरे घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर अतिसार सुरू झाला, तो कशानेच थांबेना. आणि त्यावेळेला त्यांनी हे एकदा काहीतरी बघूया आपल्या ग्रंथात काही मिळतंय का असं म्हणून बघायला बघितलं तर तक्राची प्रशस्ती आणि तक्रारिष्टाचा पाठ असा बघितला आणि ते करून वापरलं आणि त्यांना त्याचे स्वतःवर चांगले परिणाम मिळाले. आणि त्या दिवसानंतर तो मनुष्य पूर्णतः आयुर्वेदिक प्रॅक्टिसकडे वळला. म्हणजे हे स्थित्यंतर त्यांच्या आयुष्यात आलं असेल ते कदाचित त्यांच्या 40-45च्या आसपास आलं असेल. कल्पना करा, आपल्याला असं वाटतं की आता आमची गेली इतकी वर्ष, आता आम्ही काय करणार. असं काही नसतं. जब जागो वही सवेरा. पहिले 10-15 वर्ष मॉडर्नची प्रॅक्टिस केल्यानंतर हा मनुष्य आयुर्वेदिक प्रॅक्टिसकडे वळला आणि त्याच्यानंतर वाघभटाचं वाचन सुरू केलं आणि मुख्य भर सगळा तक्रारिष्टाच्या सेवनावरती असायचा. बऱ्याच पेशंटना बऱ्याच विकारांमध्ये तक्रारिष्ट द्यायला सुरुवात केली आणि परिणाम चांगले मिळायला लागले.
पैसे घालून त्यांनी 8 गायी खरेदी केल्या त्या काळात. का तर घरचं तक्र मिळावं म्हणून आणि तक्रारिष्ट मोठ्या प्रमाणावर करता यावं म्हणून. आणि त्यांनीच पुढे ते वाघभट औषधालय या नावाखाली मार्केट करायला सुरुवात केली. अशी त्या तक्रारिष्टाची कथा. तेव्हा एखाद्या औषधावरही माणूस किती प्रकाशात येऊ शकतो. म्हणजे त्यांना आम्ही शिकत असतानाच्या काळात तक्रारिष्टवाले गिरासे असंच म्हणत होते. इतके ते फेमस होते तक्रारिष्टासाठी. आजच्या काळामध्ये तक्रारिष्टाचा उपयुक्तता आणि वेगळ्या प्रकारे आहे. कारण आजकाल जर तुम्ही बघितलं पेशंटना बऱ्याचदा ताक घ्या असं सांगितलं तर कसं करायचं असा प्रश्न असतो काय. तर त्यापेक्षा तक्रारिष्ट पी काय. कारण ताक पिण्याची एक अफलातून पद्धत मला एका पेशंटनी माझ्या सांगितली. त्या दिवसानंतर मी जर करता येत नसेल तर बाकीचे ऑप्शन देतो, पण ताक करू नको घरी म्हणून सांगतो. म्हणजे त्याला मी सांगितलं, हां बरं ठीक आहे म्हणला, सांगतो करतो मी. पुढच्या वेळेला आला तर काहीतरी लक्षणं विचित्र दिसायला लागली. मी जरा खोदून विचारल्यानंतर म्हणला नाही ते ताक. म्हणलं पितो. म्हणलं कसं पिता. म्हणला 1 ग्लासभर दूध घेतो, त्याच्यात चमचाभर दही घालून हलवतो आणि पितो. असं ताक करणारे लोक निघाले. हा किस्सा गोव्यातला आहे. पेशंट ख्रिश्चन नाही, मग या भ्रमात राहू नका. कदाचित असं वाटतं त्यांच्यामध्ये ते फुटी चहा पितात, दूध माहितीच नसतं, दूध पितच नाही, आणलं तर पावडर असते घरामध्ये वगैरे. असं काही नाही काय. अशा बॅकग्राऊंडमधला पेशंट अशा काहीतरी गमती करू शकतो, लक्षात घ्या काय. मग त्यापेक्षा करता येत नसेल तर सरळ तक्रारिष्ट लिहून द्या काय. ताकाचंच अरिष्ट आहे. तेव्हा आता उपलब्ध आहे मार्केटमध्ये. ताकाचा एक विशिष्ट प्रयोग आरशामध्ये आलेला आहे, ऐकून माहिती असेल तो फक्त करून बघायला पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये पूर्वी कसं असायचं, मडक्यामध्ये ताक लावायचे आणि म्हणजे घुसळणं वगैरे त्याच्यातच असायचं. पण आता स्टीलमध्ये लावलं जातं किंवा भांड्यांमध्ये लावत आहे, त्यामुळे तिथं हा प्रयोग कितपत यशस्वी होईल माहिती नाही. त्वचं चित्रक मूलस्य पिष्ट्वा कुंभम प्रलेपयेत तक्रम वा दधी वा तत्र जातम अर्शोहरम पिबेत. एका कुंभाला आतून चित्रक मुलाचा लेप लावायचा कल्क करून आणि त्याच्यामध्ये दही किंवा ताक तयार करून ते प्यायचे. प्रयोग करून बघणार असलात तर कुल्हड घ्या, छोटे ते मिळतात बाहेर, छोटे मातीचे असतात. थोडंसं चित्रक मुलं कल्क करायचा, आतून लावायचा आणि त्याच्यामध्ये दही ताक लावायचं, दही लावायचं आधी आणि त्यातच घुसळून द्यायचं प्यायला आणि बघा परिणाम काय होतात ते. आणि पुन्हा कुल्हडामध्ये दिलं की कसं आहे की 1 डोस एका पेशंटला असं शक्य आहे आणि नंतर तो डिस्पोज केला तरी चालतो नाही का, डिस्पोजेबल. पण म्हणजे आत्ताच्या काळात असे काहीतरी हे करावे लागतील प्रयोग आणि हे यशस्वी होतील. असलं ताक प्यायला तुमच्याकडे मूळव्याधीच्या लोकांची लाईन लागू शकते. म्हणजे उद्या जर तुम्ही आयुर्वेदीय पाकक्रियांचं हॉटेल काढलं, माझ्या डोक्यात बऱ्याच वर्षापासून कल्पना आहे हॉटेल पथ्यम असं काढायचं आणि तिथे असल्या काही काही गोष्टी सर्व करायच्या, तर येतील का नाही लोक. आज तर क्रेज आहे. आता तुम्ही नुसतं मार्केटिंग त्याचं सुरू करा, लोक येऊन येतील काय. तेव्हा अर्शोघन छाछ पेशंटला मस्त वाटेल की नाही. तयार करण्याचा विधी इथं दिलाय. ताकाची महती काय आहे ते पुढे सांगतोय. वातश्लेष्मार शसाम तक्रात परम नास्ती इह भेषजम. ताकापेक्षा वेगळं चांगलं औषधच नाही वातकफच्या आरशांमध्ये. नुसतं ताकावर जरी पेशंटला ठेवलात तरी तो सुधारतो आणि व्यवहारातही तसं दिसतं. अशा पेशंटना तुम्ही ताकावर शिफ्ट करा, रिस्पॉन्स चांगला असतो, लवकर मिळतो. तत्प्रयोज्यम यथादोषम सस्नेहम वृक्षमेव वा.
यथादोष सस्नेह किंवा वृक्ष द्यावं. वाताचा अनुबंध जास्त असेल सस्नेह द्या, कफाचा अनुबंध जास्त असेल वृक्ष द्या, उद्धृत स्नेह असं द्या. किती काळ सेवन करायचं? सप्ताहम वा दशाहम वा पक्षम मासम अथापि वा बलकाल विशेषज्ञ भिषक तक्रम प्रयोजयेत. 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस किंवा 1 महिना बलकाल विशेष जाणणाऱ्या वैद्यांनी याची योजना करावी. रुग्णबलाप्रमाणे काळाचा विचार करून. तेव्हा 1 महिन्यापर्यंत सुद्धा देता येऊ शकतं. नुसते ताकावरच ठेवायचं. लक्षणांच्याही तीव्रतेवरती अवलंबून राहील. अत्यर्थ मृदू कायाग्ने हे तक्रमेव अवचारेत. अत्यर्थ मृदू कायाग्नी असताना फक्त ताकाचीच योजना करावी, कारण ते लघु आहे. दधी गुरु आहे बघा. दह्याच्या गुणधर्मामध्ये आम्लपाक रसम ग्राही गुरु उष्णम दधी वातजित. आणि तक्राचे गुणधर्म तक्रम लघु कषायामलम दीपनम कफवातजित असे आहेत. तेव्हा मंथनाच्या संस्काराचा केवढा परिणाम होतो बघा. गुरु असलेलं द्रव्य लघु होतं, म्हणून मंथनाचा संस्कार होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे दह्यातनं ताक करताना. आणि ते मंथन जे आहे ते हस्तकृत मंथन असेल असं तर जास्त चांगलं. यंत्राने होणारं जे असेल ते जास्त वेग देतं त्याला, तेवढा अपेक्षित नाही आहे. म्हणून पूर्वी काळी आपल्याकडे रव्या होत्या लाकडाच्या, त्यांनी घुसळून ते केलं जायचं. किंवा मोठ्या प्रमाणावर करायचे, तिथं ते कृष्णाची वगैरे चित्र बघितली असतील तुम्ही, दोरी लावून ओढायचे चालू असायचं. त्याच्यात ही घुसळण्याची प्रक्रिया आहे ती अशी होते. आणि मिक्सरमध्ये रवी अशी घुसळली जाते ना, एकाच डायरेक्शननी नाही घुसळली जात. म्हणजे किती बारीक विचार आहे बघा. यंत्रकृत मंथन आणि हाताने केलेलं मंथन, काय ह्याच्यात फरक आहे. येऊ शकणार आहे लाघव हे इथे जास्त येणार आहे. ही ॲक्शन अशी आहे. रवी अशी घुसळतो आपण, गोल घुसळता येत नाही रवी. अशी करून बघा, 2 तास असं करत बसलात तरी लोणी येणार नाही. जेव्हा असं कराल तेव्हाच लोणी येतं, हो ना. अनुभव घेतला असेल, ताक केलं असेल तर. तेव्हा अत्यर्थ मृदू कायाग्ने हे तक्रमेवावचारयेत. सायं वा लाजसक्तूनाम दद्यात तक्रावलेहिकाम. हे ताकाच्या रेसिपी झाल्यात आता पुढं. लाजसक्तू, लाह्यांचं पीठ करायचं आणि त्याची ताकामध्ये लापशी करायची पातळ अशी. मरी लागेल खाऊन बघा. रवा करतात बघा इथं लोक पातळ, त्याच्याऐवजी लाह्यांचं पीठ करायचं, साळीच्या लाह्यांचं, आणि ताकाला लावून पातळ असं हे करून आवलेही काम साठता येईल इतपत. एक महाराष्ट्रात जर गेलात तर तुम्ही काही ठिकाणी भाताच्या पिठाची म्हणजे तांदूळाच्या पिठाची उकड करण्याचा एक प्रकार आहे, ती ताकात केली जाते. त्याला मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मीठ एवढंच बाकीचे आयटम असतात, पण ती ताकात शिजवली जाते आणि चांगली लागते. तर त्याचाच हा प्रकार आहे. तिथे भाताच्या पिठाऐवजी तुम्ही साळीचं लाह्याचं पीठ वापरा आणि तक्रावले ही का करा, ती चाटून खाता आली पाहिजे. म्हणजे जराशी सरसरीत पाहिजे, पण अगदी घट्टही नको, पण अगदी पातळ खिरीसारखी नाही. अशा प्रकारचा एक आहार्य पदार्थ रेसिपी आहे. जीर्णे तक्रे प्रदद्याद्वा तक्रपेयाम ससैंधवाम किंवा ससैंधव तक्रपेया. ताकातच पेस्ट तयार करायची, पाण्याऐवजी ताक वापरायचं. तक्रानुपानम सस्नेहम तक्रौदनम अतः परम. ताकाची रेसिपी सांगतो. युषैहि मांसरसैहि वापी भोजे तक्र संयुतैहि. युष मांसरस हे घेताना सुद्धा त्याच्याबरोबर ताक असावं थोडं. युषै रसेन वापी ऊर्ध्वम तक्रसिद्धेन भोजेत. ते युष रस हे सुद्धा तुम्ही तक्रसिद्ध करून भोजन करू शकता त्याच्याबरोबर, किंवा करा असं सांगतो. कालक्रमज्ञ
सहसा नच तक्रम निवर्तयेत. हा आदेश फार महत्त्वाचा आहे सल्ला. कालक्रम जाणणाऱ्या वैद्यांनी हे तक्र एकदम बंद करायचं नाही त्याच्या आहारातनं. म्हणजे आता रोगी बरा झालाय, हळूहळू हळू तक्र कमी करा. एकदम आता उद्यापासून ताक बंद करा असं सांगायचं नाही, असं सांगितलंय. तक्र प्रयोग मासांतः क्रमेण उपरमोहितः. क्रमाने उपरम करणं हितकर आहे. हळूहळू हळूहळू सोडायचं. ह्या तक्राच्या एकूण मोड ऑफ ॲक्शन विषयी फार वेगळी उपमा इथे दिली आहे. हातानी न विरोहंती तक्रेण गुदजानितू भूमवपी निषिक्तम तत् दहेत तक्रम तृणोलुपम. जमिनीवरती जर तुम्ही टाक टाकलं तर तिथे गवत उगवत नाही. तसे शरीरामध्ये हे आर्ष पुन्हा उगवत नाहीत. म्हणून ताकाचं महत्त्व आहे. काय किं पुनः दीप्तकायाग्नेहेत शुष्काणि अर्शांसी देहिनः स्रोतस्सु तक्रशुद्धेषु रससम्यक उपैति यः. मग ज्याचा अग्नी दीप्त झालेला आहे या ते तक्र प्रयोगामुळे, ज्याच्यामध्ये आहार रसाचं सम्यक वहन चालू झालेलं आहे, तेन पुष्टी बलम वर्ण हा प्रहर्षश्च उपजायते. त्यांनी पुष्टी, बल, वर्ण, प्रहर्ष, फिलिंग ऑफ वेलबिंग इज एस्टॅब्लिश्ड. असं सगळं झाल्यानंतर वातश्लेष्म विकाराणाम शतंचापी निवर्तते. 100 वातकफ विकार दूर होऊ शकतात ताकाने. म्हणून ताक वापरा. वातकफज विकारांमध्ये नास्ती तक्रात परम किंचित औषधम कफवातजे. म्हणून कफवातज विकारांमध्ये अर्शापेक्षा ताकापेक्षा दुसरं चांगलं औषध नाही. ह्या चिकित्सेतला आणि एक अवस्था विशेष म्हणून त्यांनी पुढे जे गाढशकृत असतात, कारण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये या अवस्था बऱ्याचदा येतात की खडा झाल्यानंतर मला वेदना होते. संडासला खडा झाला नाही तर वेदना होत नाही. जे गाढशकृत आहेत त्यांच्यासाठी आलेली चिकित्सा वेगळी सांगितली आहे. ये अत्यर्थम गाढशकृत हा तेषाम वक्ष्यामी भेषजम. फार काही मोठे मोठे योग असेच आलेले आहेत असं नाही. सहजपणे आपल्याला वापरून बघता येण्यासारखे योग आहेत. गुडम सनागरम पाठाम फलामलम पायेच्छतम. आम्लरसांचे फळांचे रस आणि त्याच्याबरोबर गुळ, शुंठी, पाठा याचं पान करावं. किंवा गुरुडम घृतक यवक्षारयुक्तम. घृत आणि तूप आणि यवक्षार आणि गुळ हे फलामलाबरोबर द्यावे. याच्यामध्ये 100वे सूत्र आहे जे आमच्या ट्रॅडिशनमध्ये, ट्रेंडमध्ये साठी महत्त्वाचं सूत्र आहे. दुस्पर्शकेन बिल्वेन यवान्या नागरेण वा एकेकेनापि संयुक्ता पाठा हंती अर्शसा मृजाम. म्हणजे गाडगीळ सरांचे गुरुजी वैद्य छंद फणसळकर म्हणून, जे जुवेकर सरांचेही गुरुजी होते, त्यांच्याकडं जुवेकर सर राहून शिकले. त्यांच्या वापरामध्ये हा योग बराच होता आणि त्यांच्या दवाखान्यामध्ये पाठा मिश्रण 1, 2, 3, 4 अशा 4 नंबरांनी 4 औषधं असायची. ती क्रमाने ही होती. म्हणजे पाठा धमासा नंबर 1, पाठा बिल्व नंबर 2, पाठा आणि यवानी नंबर 3 आणि पाठा आणि सुंठ नंबर 4. त्यातलं आत्ता बऱ्याचशा वैद्यांच्या वापरामध्ये जे म्हणजे गाडगीळ सरांच्याकडे शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पाठा मिश्रण असं त्यांच्या दवाखान्यात तुम्हाला एक औषध सापडेल. तर ते पाठा आणि धमासा आहे. आणि त्याचा उगम इथं आहे की ह्या 4 द्रव्यांबरोबर यातल्या एकेकाबरोबर सुद्धा संयुक्त केलेली पाठा ही आरशाची रुजा दूर करते. आणि एक लक्षात दुसरं घ्यायचं की हे अत्यर्थ गाढशकृता ह्या चिकित्सेत आलेलं आहे. त्यामुळे मलावर स्तंभ घेऊन आपल्याकडे रोगी जेव्हा येईल त्यावेळेला तुम्ही हे वापरू शकता. पाठा धमासा
त्यांनी आरशाची रुजा पण हरण होईल आणि अत्यर्थ गाढ शकृतावरही त्याचा परिणाम चांगला होईल. तेव्हा ते चारही प्रकार वापरायचे आणि त्याच्यासाठी त्यांचे काही त्यांनी अनुभवाने बसवलेले नियम होते. म्हणूया उंडुकाच्या ठिकाणी वेदना असतील किंवा तिथून संप्राप्ती होते असं वाटलं तर मिश्रण नंबर 1. त्याच्यानंतर कारण तुम्ही जर बघितलं तर आत्ताचा बृहदांत्राचा भाग, लघ्वंत्र नाही बृहदांत्र म्हणजे पक्वाशय ज्याला आपण म्हणतो, ती उंडुकापाशी सुरुवात होते आणि मग ॲसेंडिंग कोलन आत्ताच्या भाषेत आपण म्हणतो, मग हेपॅटिक फ्लेक्चर येतं. तर त्या ठिकाणी वेदना असतील तेव्हा पाठामिश्रण 2. स्प्लेनिक फ्लेक्चरकडे वेदना असतील त्यावेळेला पाठामिश्रण नंबर 3 आणि सिकमकडे वेदना असतील चौथ्या भागाकडे त्यावेळेला पाठामिश्रण नंबर 4. असं त्यांनी एक विभाग बसवलेला होता अनुभवाने. काय नंतर वापरामध्ये त्यातलं एक पाठा धमासा राहिला आहे आणि त्यांनी बऱ्याचदा उपयोग होतात चांगले. पण हे आत्ता ट्रॅडिशनमध्ये असलेलं औषध आहे, ट्रेंडमध्ये आहे, म्हणून त्याच्याविषयी जास्त भाष्य केलं. तेव्हा चिकित्सेमध्ये विभाग करत असताना असा एक विभाग आहे असं लक्षात असू दे. त्याच्यानंतर श्रावी अर्शाच्या चिकित्सेमध्ये पहिल्यांदी दोषयुक्त रक्त जात असेल तर त्याचं स्तंभन करू नये असा एक पहिला आदेश चरकांनी सुद्धा दिलेला आहे. प्रवृत्तम आदौ अर्षभ्यो यो निगृह्णाती अबुद्धिमान शोणितम दोषमनलम अनिलम तद्रोगान जनयेत बहुन. तेव्हा त्याचं स्तंभन पहिल्यांदी करायचं नाही. केलं तर रक्तपित्तम ज्वरम तृष्णाम अग्निसादम अरोचकम कामलाम श्वेथुम शूलम गुड्डस वंशण संश्रयम कंडू उरुहु कोठपीडकाः कुष्ठम पांडवामयम गदम वातमूत्र पुरुषाणाम विबंधम शिरसो रुजम स्थैमित्यम गुरुगात्रत्वम तथा अन्यान रक्तजान गदान. इतके होऊ शकतात. मोठी यादी आहे. अनेक कॉम्प्लिकेशन्सला जन्म देऊ शकतं. म्हणून आल्या स्तंभन करायचं नाही. आधी बघा दोषयुक्त आमयुक्त रक्तस्राव होतोय का. तसा असेल तर स्तंभन करू नका लगेच. पाचनाची औषधं द्या. तस्मात श्रुते दुष्टरक्ते रक्तसंग्रहणम हितम. की दुष्ट रक्ताचा स्राव होऊन गेल्यावर रक्तसंग्रहण करणं हितकर असतं. म्हणजे श्रावी अर्शाच्या चिकित्सेमध्ये हे पहिलं लक्षात ठेवायचं. हेतू लक्षण कालज्ञो बलशोणित वर्णवेत. कशावर लक्ष द्यायचं. हेतू लक्षण आणि काल जाणणाऱ्या वैद्यांनी बल आणि शोणित वर्णवित. क्रायटेरिया काय आहे. शोणित वर्ण. पेशंटला हे सांगता आलं पाहिजे की रक्ताचा वर्ण नेमका कसा आहे. त्याच्यावरती तुम्हाला साधारण अंदाज लागेल दुष्ट रक्त अजून जात आहे का. आता दुष्ट रक्त संपलं मग रक्तसंग्रहण सुरू करा. तेव्हा हेतू जाणा, लक्षण जाणं आणि काल लक्षात घ्या. कालम तावत उपेक्षेत यावत न अत्यय मापनुयात. उपेक्षा कुठपर्यंत करू शकता. जोपर्यंत अत्यय येत नाही तोपर्यंत. प्राणनाशाचं भय नाही आहे तोवर काही हरकत नाही. व्यवहारामध्ये कित्येक लोक असं तुम्हाला सांगणारे आढळतील की रक्त पडून गेलं तर मला बरं वाटतं. हे कशाचं लक्षण आहे हो. दुष्ट रक्ताचंच आहे ना. ते गेल्यावर बरं वाटतं. मग स्तंभन करू नका. तिथे पाचन करा की जेणेकरून ते दुष्ट रक्त दूर होईल आणि मग त्याचं स्तंभन होईल. काय तिथे स्तंभनाची औषधं द्यायची नाहीत. आणि म्हणून ह्या अवस्थेमध्ये चिकित्सा सांगत असताना एक महत्त्वाचं सूत्र चरकांनी सांगितले. इतर रक्तप्रधान व्याधींच्या अवस्थेमध्येही हे सूत्र उपयोगी पडेल असं आहे. फक्त आरशामध्ये आहे म्हणून तिथंच वापरायचं असं नाही. अधिकार सूत्र म्हणून वापरता येऊ शकणारं सूत्र आहे. अग्निसंधीपनार्थंच रक्तसंग्रहणायच दोषाणाम पाचनार्थंच परम तिक्तही उपाचरेत. ह्या 3 गोष्टी ज्या वेळेला साध्य करायच्या असतील एकाच वेळी, 1 तीर से 3 निशान, 1 तीर से 3 शिकार करणे है. जसे आत्ता मोदींनी केली आहे. 1 रामनाथ कोविंद ह्या नावाने किती शिकारी झाल्या बघा. तसं जर करायचं असेल तर
अग्निसंदीपन, रक्तसंग्रहण आणि दोषपाचन हे तिन्ही अचीव करून देणारा एकच रस आहे तिक्त. दोषपाचन करून अग्निसंदीपन करतो, दोषपाचन करूनच रक्तसंग्रहणही करेल, कारण त्यातला अतिरिक्त क्लेद शोषून घेणारे, द्रवता शोषून घेणारे, त्यामुळे रक्ताला पुन्हा त्याचा प्राकृत स्वरूप प्राप्त करून देऊ शकतो आणि दोषपाचन करण्यात श्रेष्ठ आहे. म्हणून परम तिक्त ही उपाचार आहेत. तिक्त रसप्रधान द्रव्यांनी चिकित्सा करायची, कषायाकडे लवकर जायचं नाही. काय यत्तु प्रक्षीण दोषस्य रक्तम वातोलबणस्य च वर्तते स्नेहसाध्यं तत् पानाभ्यंगानुवासनैहि. ज्याच्यामध्ये हे प्रक्षीण दोष झालेले आहेत पण वातोलबण रक्ताची अवस्था आहे, तिथे स्नेह अभ्यंग अनुवासन चालते. म्हणजे आता या थोड्या अवस्थिक शेड्स सांगतो. त्यातल्या पहिल्यांदी परमतिक्तही रूपाचार आहेत फॉर जनरल सामान्य चिकित्सा म्हणून. प्रक्षीण दोष झालेत पण रक्तस्राव आहे, वातोलबण आहे, तर स्नेह अभ्यंग अनुवासन करू शकता. यत्तु पित्तोलबणम रक्तम घर्मकाले प्रवर्तते. घर्मकाली, उष्णकाली, ग्रीष्म शरद ऋतूमध्ये प्रवर्तित होणार आहे पित्तोलबण आहे. स्तंभनीयम तद एकांतात, त्याचं तात्काळ स्तंभन करा. न चेत वातकफानुगम, वातकफाचा अनुबंध नसेल तर, कारण घर्मकाली आणि पित्तप्रधान हे अत्यंत लवकर निर्माण करू शकणारी अवस्था आहे, म्हणून त्याचा तसा उल्लेख आला. आणि विशेष पुष्कळ आहेत, आपण त्याच्या चिकित्सा सूत्रापुरतच मर्यादित राहणार आहोत, त्यामुळे जास्त अवस्थेकडे जात नाही. एक सूत्र अष्टांग हृदयाच्या चिकित्सेमध्ये शेवटी आलेलं लक्षात ठेवा, जे चिकित्सेला उपयुक्त सूत्र आहे, समप करणारं सूत्र आहे. शुष्केषु भल्लातकमग्रे मुक्तम भैषज्य मार्द्रेषु तु वत्सकत्वक. आर्द्र आरशाच्या चिकित्सेसाठी कुटजत्वक आणि शुष्कार्शांसाठी भल्लातक हे श्रेष्ठ आहे. सर्वेषु सर्व ऋतूषु, सर्व प्रकारच्या कर्शांमध्ये, सर्व ऋतूंमध्ये द्यायचं द्रव्य कालशेयम म्हणजे तक्र. ते काय करतं? आर्षस्सु बल्यंच मलापहंज, ते बल्य आणि मलापह ठरतं. त्यावेळी वाग्भटांनी समप केलं, सगळी चिकित्सा मुख्य द्रव्य सांगितली. शुष्कार्शामध्ये भल्लातक श्रेष्ठ, स्रावी अर्शामध्ये कुटजत्वक श्रेष्ठ आणि सर्व प्रकारच्या अर्शांमध्ये द्यायला तक्र श्रेष्ठ.